आपण नेहमी म्हणतो रात्रीचं जेवण हलकं असावं, पण काही लोक रात्रीचं जेवणच टाळतात. पण खरंच रिकाम्या पोटी झोपणं चांगलं आहे का? तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तज्ज्ञांच्या मते कधीही रिकाम्या पोटी झोपू नये, कारण जेव्हा आपण काहीतरी खातो तेव्हा शरीरात तयार होणारं ॲसिड अन्नाशी क्रिया करतं. पण जर पोट रिकामच असलं तर ॲसिड तसंच राहतं. त्यामुळे ॲसिड रिफ्लेक्स, जळजळ, हार्टबर्न यासारख्या तक्रारी होतात आणि झोपेची गुणवत्ता बिघडते. 7 ते 8 तासाच्या शांत झोपेसाठी शरीरासाठी पुनर्निर्मितीचा वेळ असतो. पण जर तुम्ही रिकाम्या पोटी झोपलात तर तुम्हाला झोप मोड होते, तर शरीराला तणाव वाढवणारे हार्मोन्स तयार होतात. यामुळे सकाळी फ्रेश वाटत नाही आणि दीर्घकाळ तणाव टिकून राहतो. अनेकदा संध्याकाळी जास्त खाल्ल्यामुळे किंवा उशिरा लंच झाल्यामुळे लोक रात्रीचं जेवण टाळतात. पण तज्ज्ञ सांगतात की रात्री झोपण्याआधी काही हलकं खाणं आवश्यक आहे आणि झोपेच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवण झालं तर उत्तमच आहे. रात्रीचे जेवण टाळल्यामुळे शरीरातील मेटाबॉलिक क्रिया मंदावते, झोपेत ऊर्जा कमी लागते. पण संपूर्ण जेवण टाळल्यामुळे शरीराचं पोषण होत नाही. यामुळे इन्सुलिनची पातळी कमी होऊ शकते आणि मेटाबॉलिक अडथळे निर्माण होऊ शकतात. बरेच लोक वजन कमी करण्याच्या नादात रात्रीचे जेवण स्किप करतात. पण तज्ज्ञ सांगतात की वजन कमी करायचं असेल तर नियमित व्यायाम, योग्य प्रमाणात फायबरयुक्त आहार आणि कमी साखर असलेलं अन्न आवश्यक आहे. केवळ जेवण टाळूनच वजन कमी होत नाही. अनियमित जेवणामुळे शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे आणि खनिजे कमी प्रमाणात मिळतात. दीर्घकाळ यामुळे पोषण तत्वांची कमतरता जाणवू लागते. उशिरा जेवण केल्यास शरीरात सूज, तणाव आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. रात्री उशिरा काम करणाऱ्यांमध्ये हे अधिक प्रमाणात आढळून येतं. रोज उशिरा लंच करणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा वाढतो, इन्सुलिनचं नियंत्रण बिघडतं आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तर मित्रांनो, रिकाम्या पोटी झोपणं आरोग्यासाठी घातक आहे. वेळेवर आणि संतुलित जेवण घेणं आणि झोपण्याआधी थोडं हलकं खाणं हाच निरोगी झोपेचा आणि चांगल्या आरोग्याचा मंत्र आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.